नमस्कार मित्रांनो, माऊली अकॅडमीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आजचा आपला जो टॉपिक आहे तो निर्देशिक भूमिती। या टॉपिक मधील आपला सराव संच 5.1 मधील हा आपला चौथा व्हिडिओ आहे। तर या ठिकाणी आपण प्रश्न क्रमांक 6 याचा विचार करत आहोत। तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 6 काय आहे, हे जे काही आपण निर्देशक दिले आहेत हे सर्व निर्देशक समभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत का हे आपल्याला या ठिकाणी दाखवायचे। समभुज सर्व भुजासमान असणाऱ्या चौकोनाला आपण काय म्हणतो, समभुज चौकोन असं म्हणतो। हे समभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत का असा आपला प्रश्न पडलेला आहे। तर या ठिकाणी ए बी सी डी असे 4 बिंदू आहेत आणि 4 बिंदूचे निर्देशक दिले आहेत। तर ते 4 बिंदू आपण कशा पद्धतीनं दर्शविता येतील हे आपण या ठिकाणी पाहूया। तर पहा, या ठिकाणी काय असेल, x1 हा काय असेल, y1 हा काय असेल, x2 हा काय असेल, y2 हा, x3 हा, y3 हा, x4 आणि हा y4। ओके, जसं आपण थोडक्यात अगोदर समांतरभुज चौकोनाच्या शिरोबिंदूसाठी आपण ए बी बी सी सी डी ए डी असं काढलं होतं, बरोबर आहे। तसं म्हणजे या ठिकाणी ए बीचा, बी सीचा आणि सी डी आणि नंतर काय ए डी असे 4 बिंदू आपण 4 घटकाचा काय काढायचा, त्याला अंतर काढायचं आहे, नंतर आपण त्याची तुलना करायची आहे। तर पहा, या ठिकाणी कोणत्या सूत्रानुसार, अंतराच्या सूत्रानुसार। तर या ठिकाणी आपण उल्लेख करू, वाटलंच ते एका ठिकाणी उल्लेख करा। हे काय, अंतराच्या सूत्रानुसार, राईट ना, अंतराच्या सूत्रानुसार। ओके, हा। तर पहा, डिस्टन्स काय, डिस्टन्स ए टू बी, राईट आहे, डिस्टन्स ए टू बी इज इक्वल टू, राईट, या ठिकाणी घ्या x2 मायनस x1 होल स्क्वेअर आणि प्लस या ठिकाणी काय करता y2 मायनस y1 होल स्क्वेअर, राईट। हा, तर या ठिकाणी लिहायचं। ओके, तर पहा, एक्सची किंमत काय आहे, -1 आहे, राईट। नंतर महिरूप कंस -1 मायनस आणि x1 काय आहे, -4 आणि पुन्हा नंतर महिरूप कंस या ठिकाणी होल स्क्वेअर प्लस y2 ची किंमत पहा, y2 ची किंमत 2 आणि मायनस आणि y1 ची किंमत काय आहे, -7, राईट आहे, आणि पुन्हा या ठिकाणी होल स्क्वेअर म्हणजे या ठिकाणी असं करून घेऊ, बरोबर। पुन्हा आता पहा, या ठिकाणी एक स्टेप टाकावं लागेल आपल्याला। या ठिकाणी काय, हा महिरूप कंस चालू जसा तसा, हा -1 मायनस मायनस काय होतील, प्लस झाले, हे 4 आणि पुन्हा नंतर होल स्क्वेअर प्लस या ठिकाणी काय करता, हे 2 जशाला जसे मायनस मायनस काय झाले, प्लस झाले आणि हे 7 म्हणजे पुन्हा होल स्क्वेअर इज इक्वल टू, पहा या ठिकाणी काय होतं, 4 मध्ये गेले राहिले किती, 3, राईट ना, 4 मध्ये गेले राहिले 3, मोठ्या संख्येनं म्हणजे या ठिकाणी प्लस येतं, 3चा वर्ग प्लस या ठिकाणी काय तर 7 आणि 2 झाले 9 झाले, 9चा वर्ग। या ठिकाणी पहा काय होतं, 3चा वर्ग काय झाला, 9 झाला, 9चा वर्ग किती झाला, 81 झाला। मग या ठिकाणी काय, 9 81 9 किती झाले, ते 100 झाले, बरोबर। तर 100ची 4 तुम्ही काय लिहू शकता या ठिकाणी की 10 गुणिले 9, बरोबर ना, 10 गुणिले 9 वाटलंच तर आपण नंतर करतो, वाटलं तर हे तशी आपण पुन्हा विचार करूया, बरोबर। त्याच्यानंतर आपल्याला जो काय दुसरा भाग आहे याचा विचार करायचा या ठिकाणी, स्टेप बाय स्टेप करू आपण। तसेच इथं उल्लेख करा, तसेच, राईट आहे। हा, आता डिस्टन्स काय करायचा, बी टू सी काढायचा, डिस्टन्स बी टू सी इज इक्वल टू या ठिकाणी महिरूप कंस म्हणजे सॉरी या ठिकाणी काय म्हणतात, वर्गमूळ। या ठिकाणी काय करता, x3 मायनस x2, बरोबर ना, हा, x3 मायनस x2 होल स्क्वेअर प्लस या ठिकाणी काय करता, y2 मायनस y1 होल स्क्वेअर, राईट। हा, तर पहा या ठिकाणी थोडं अलीकडे असं, तर काय करता, x3 ची किंमत काय आहे, 8 मायनस या ठिकाणी महिरूप कंस आणि x2 ची किंमत काय आहे, -1 आणि पुन्हा नेमका हा होल स्क्वेअर प्लस y2 ची किंमत काय आहे या ठिकाणी, सॉरी y या ठिकाणी x3 मायनस x2, तर या ठिकाणी काय होतं, y3 मायनस y2 होतं, बरोबर। तर y3 ची काही किंमत आहे, y3 ची किंमत काय 5 आणि मायनस आणि y2 ची किंमत काय आहे 2, हा होल स्क्वेअर, राईट, बरोबरचे बरोबर घ्या। हा, 8 चे 8 आणि मायनस मायनस काय झाले, प्लस 1चा 1, पुन्हा याचा काय करा, होल स्क्वेअर प्लस या ठिकाणी 5 मधून 2 गेले राहिले किती, 3, 3चा स्क्वेअर, राईट। आता पहा काय करता येतं, 8 ने किती झाले 9, 9चा वर्ग प्लस 3 या ठिकाणी जसं तसं घ्या, 3चा वर्ग। थोडक्यात 9चा वर्ग काय झाला, हा 81 प्लस 3चा वर्ग काय झाला, 9 झाला, बरोबर। 81 9 किती झाले, पुन्हा या ठिकाणी
सॉरी हो, 9 3चा वर्ग 9 आणि 81चा वर्ग 9चा वर्ग 81 झाला, 81 9 झाले, पुन्हा या ठिकाणी काय 90, राईट ना, 90 या ठिकाणी सुद्धा इथं काय होतं 90 होते, 90, ठीक ना. तर इथं तुम्हाला 10 गुणिले 9, तर इथं काय होतं वर्गमान 10, 9चा वर्गमान 3 काढा पाहिजे आणि वर्गमान काय होतं 10. इथं सुद्धा तीच क्रिया 10 गुणिले 9 म्हणजे थोडक्यात काय होतं 3 वर्गमूळ घाई आणि वर्गमान काय बसतं 10, राईट. तर या ठिकाणी हे तुम्हाला 2 घटक समीकरण नंबर 2 आणि समीकरण नंबर काय 1 या ठिकाणी एवढं घेतलेलं आहे, राईट. त्याच्यानंतर समीकरण आपलं काय पुढचा एक घटक आहे, तिचा पण आपल्याला काय करावं लागेल, अंतर काढावा लागेल, राईट. तर पहा, डिस्टन्स एबी काढला, बीसी काढला, आता काय सीडी करू. या ठिकाणी डिस्टन्स काय सी टू डी इजिकल टू या ठिकाणी हे वर्गमूळ आणि या ठिकाणी सीडी काढण्यासाठी x4 मायनस x3 काय करता x4 मायनस x3 होल स्क्वायर प्लस या ठिकाणी y4 मायनस y3 होल स्क्वायर, राईट. हां, तर आता पहा काय लिहिता येतं, x4 ची किंमत काय आहे 5, 5 मायनस आणि x3 ची किंमत काय आहे 8, जशाला तसा होल स्क्वायर प्लस, राईट. आणि y4 ची किंमत जी आहे ती काय आहे 5, नाही सॉरी y4 ची किंमत काय -4 आहे, -4 मायनस आणि y3 ची किंमत या ठिकाणी काय 5 आहे, 5 इथं होल स्क्वायर, राईट. हां, तर काय होतं 8 मधून 5 गेले, 8 मधून 5 गेले राहिले किती या ठिकाणी 8 मधून 5 गेले राहिले -3चा वर्ग प्लस या ठिकाणी 5 आणि 4 झाली 9 -9चा वर्ग, पुन्हा या ठिकाणी काय करता येतं 3चा वर्ग 9, 9चा वर्ग 81, बरोबर ना. 81 9 81 9 ती झाली 90 झाली. इथं माझा विचार 10 गुणिले 9, तर काय होतं 10 ना 90, 9चा वर्ग काय भेटतं आपल्याला 3 घटक झाले आणि वर्गमान काय भेटते 10. त्याला समीकरण नंबर किती देतात 3 घ्या आणि हा जो डिस्टन्स आहे कोणता आहे सी टू डी आहे, बरोबर. आता आपल्याला ए बी काढला, बी सी काढला, सी डी काढला. आता काय करायचं आपल्याला ईडीचा काय करायचं अंतर काढायचं, बरोबर. या ठिकाणी लिहायचं आता, ठीक आहे ना, आता डिस्टन्स कोणता काढू ए टू डी, बरोबर असणार, राईट ना. इथे लिहायचं, वाटलंच तर या ठिकाणी थोडं असं लिहिल, ओके. इथे लिहा डिस्टन्स कोणता ए टू डी इज इक्वल टू हे कंस आपलं सॉरी वर्गमूळ ए टू डी. तर डी फोर मायनस x4 मायनस x1 करा, x4 मायनस x1 होल स्क्वायर प्लस या ठिकाणी काय करता y4 मायनस y1 होल स्क्वायर, राईट. आता काय होईल या ठिकाणी सुद्धा x4 ची किंमत काय आहे 5 आणि या ठिकाणी x1 ची किंमत काय -4. कंस करा हे 5 मायनस आणि या ठिकाणी -4 पुन्हा कंस होल स्क्वायर प्लस y4 ची किंमत पहा -4 इथं कंसमध्ये -4 मायनस आणि y1 ची किंमत काय आहे -7 पुन्हा हा होल स्क्वायर, राईट. हां, तर पहा काय होतं हे या ठिकाणी जसं तसे हे 5 घ्या, मायनस काय होतील प्लस होतील, हे 4 कंस स्क्वायर प्लस या ठिकाणी काय झालं हे -4 मायनस प्लस हे 7 पुन्हा होल स्क्वायर, राईट. या ठिकाणी काय होतं हां 5 आणि 4 झाले 9, 9चा वर्ग प्लस 7 मधून 4 गेले राहिले किती 3चा वर्ग. तर काय होतं या ठिकाणी 9चा वर्ग 81 प्लस 3चा वर्ग 9 आणि बरोबर या ठिकाणी काय वर्गमूळ ते झाले 90 आणि पुन्हा नेमकी याची फोड केली 10 गुणिले 9 नंतर या ठिकाणी काय होतं 3 वर्गमूळ किती 10 मला समीकरण नंबर किती देतं आपलं 4, राईट ना. तर या ठिकाणी पहा डिस्टन्स ए टू बी किती आलेलं आहे 3 वर्गमूळ 10 समीकरणामध्ये. डिस्टन्स बी टू सी त्या ठिकाणी किती आले 3 वर्गमूळ 10 समीकरण नंबर 2 आणि डिस्टन्स सी डी
हां हे पहा डिस्टन्स डी तिथे किती 3 वर्गमुळात 10 समीकरणावर 3 आणि डिस्टन्स ए टू डी हे 3 वर्गमुळात 10 समीकरणावर 4. तर यावरून इथे लिहिता येतं की विधान 1, 2, 3 व 4 वरून काय 4 वरून काय लिहिता हां डिस्टन्स कोणता ए टू बी इज इक्वल टू डिस्टन्स बी टू सी इज इक्वल टू डिस्टन्स सी टू डी आणि इक्वल टू डिस्टन्स काय ए टू डी. यावरून तिथं आपला काय प्रश्न काय केला होता, हे सर्व समभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत. हे सर्व समभुज चौकोनाचे काय आहे शिरोबिंदू आहे. बरोबर. तर या पद्धतीचा आपला प्रश्न क्रमांक हा आपला 6वा क्रमांकाचा या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. स्टेप बाय स्टेप आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर या ठिकाणी अशातून आपला या ठिकाणी हा प्रश्न सांगता येतो. जर आपल्याला याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 7 याचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. प्रश्न क्रमांक 7 पहा, जर बिंदू एल म्हणजेच काय x,7 याचे एल या बिंदूचे निर्देशक x,7 आहेत आणि एम या बिंदूचे निर्देशक 1,15 आहेत, तर त्यामधील अंतर काय असेल 10 असेल तर एक्सची किंमत आपल्याला काढायची आहे. तर आपला हा जो प्रश्न आहे तो थोडा व्हेरायटीचा प्रश्न म्हणून आपण याकडे थोडा याचा बघण्याचा कल दिसून येतो. म्हणजे कारण का आपण यामध्ये अंतर काढलेला होता पण त्याच्यामधल्या एखाद्या निर्देशकाची किंमत काढली होती का नव्हती का. बरोबर. तर या ठिकाणी आपल्याला तोही प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. तर तो कसा काढायचा या ठिकाणी आपण पाहू. बरोबर. तर पहा या ठिकाणी आता उल्लेख करू आपण की जे काही एक्स आणि काय 7 आहे. बरोबर आहे. याची आपली किंमत ठरवू. हे x1 असेल आणि हे काय y1 असेल आणि हा काय असेल x2 असेल, हा काय असेल y2 असेल. बरोबर. आता सर्वांना माहिती आहे अंतरा सूत्र आपलं अंतर किती दिलं आहे 10 दिलं आहे. अंतर तर काढण्याची आवश्यकता नाही. अंतराच्या मदतीने आपल्याला एक्सची किंमत काय काढायची आहे. बरोबर. तर पहा या ठिकाणी आपण असं लिहू की तर पहा इथं वाटलंच तर उल्लेख लिहू शकता तुम्ही अंतराच्या सूत्रानुसार. बरोबर ना. तर काय करायचं, हे अंतराच्या कशानुसार सूत्रानुसार. ओके. अंतराच्या सूत्रानुसार या ठिकाणी लिहा. अंतराचं सूत्र काय म्हणतं x2 - x1 होल स्क्वेअर प्लस आणि या ठिकाणी काय y2 - y1 होल स्क्वेअर इज इक्वल टू काय करता आहे जे काय अंतर दिलेलं आहे ना आपल्या या ठिकाणी वाटतं तर एम. बरोबर आहे. कुणीकडे इकडे येऊ शकता, आता इकडे येऊ शकता, काय त्याची अडचण नाही. मग आता या ठिकाणी लिहू शकता आपण काय x2 ची किंमत काय आहे. या ठिकाणी x2 ची किंमत 1 आहे. 1 म्हणजे कंस करा 1 मायनस आणि x1 ची किंमत काय आहे या ठिकाणी एक्सच आहे ना. x1 ची किंमत एक्सच आहे. या ठिकाणी म्हणजे कंस या ठिकाणी स्क्वेअर प्लसचा प्लस. y2 ची किंमत काय असेल, y2 ची किंमत 15 आहे मायनस आणि y1 ची किंमत काय आहे 7 आणि या म्हणजे कंस जे पुन्हा नंतर याचा आपलं काय स्क्वेअर इज इक्वल टू एल अंतर किती दिला आपल्याला 10. ओके. या ठिकाणी काय करायचं इथं उल्लेख करा दोन्ही बाजूचा वाटलं इथं करण्याऐवजी थोडा खालीच करा. स्टेप बाय स्टेप होईल. दोन्ही बाजूंचा काय करू वर्ग. आता पहा आता मी या ठिकाणी काय याचा जर वर्ग केला बरोबर आहे तर हे काय वाटलं तर स्टेप अनुसरून लिहून टाका काय अडचण नाही. इथं काय होतं हे 1 - x होल स्क्वेअर प्लस या ठिकाणी 15 - 7 गेली राहिली किती या ठिकाणी तिथं सुद्धा स्क्वेअर आणि याचा काय करा म्हणून आपल्याला वर्ग करा. पुन्हा नेमकं याचा सुद्धा 10चा काय करा वर्ग करा. दोन्ही बाजूचा वर्ग करा. तर हे रिमूव्ह होऊन जाईल आणि हे रिमूव्ह होऊन जाईल. बरोबर आहे. थोडक्यात या ठिकाणी काय राहिलं 1 - x स्क्वेअर म्हणजे होल स्क्वेअर आणि प्लस या ठिकाणी 8चा वर्ग आणि बरोबर या ठिकाणी 10चा सुद्धा काय वर्ग. ओके. तर पहा एकदम सोपा भाग आहे. आता या ठिकाणी आपण काय करू की मी तुम्हाला वारंवार उल्लेख केलेला आहे a-b² इज इक्वल टू a² प्लस b² मायनस 2ab. बरोबर. या सूत्राच्या विस्तारानुसार आपण या ठिकाणी विचार करू. तर पहा या ठिकाणी a² प्लस b²
मायनस 2 याची किंमत 1 बीची किंमत x बरोबर आहे ना आणि प्लस 8चा वर्ग 66 राईट ना 8चा वर्ग 66 बरोबर 10चा वर्ग 100 राईट. आता पहा आता या ठिकाणी पहा या ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला की हा जो या ठिकाणी काय करायचं एक्स स्क्वायर राईट आहे एक्स स्क्वायर मायनस काय करत आहे 2x बरोबर आहे मायनस 2x आणि प्लस 66 आणि प्लस 64 आणि हे जे एक आहे ते नेमकं काय करा प्लस 1 बरोबर आहे आणि बरोबर काय झाले 100 झाले राईट. मग आता काय करायचं की या ठिकाणी काय करता एक्स स्क्वायर मायनस 2x प्लस 64 एक झाली 65 आणि बरोबर काय भेटले या ठिकाणी 100 राईट. आता पहा या ठिकाणी काय करता येईल की हा आता 100 जे आहेत बरोबर इथं काय करता एक्स स्क्वायर मायनस 2x आणि प्लस 65 जशाला तसं म्हणजे तिकडली बाजूचे काही 100 आहे तिकडे काय करायचे मायनस 100 बरोबर काय झाले 0. आता या ठिकाणी पहा एक्स स्क्वायर मायनस 2x आता पहा आता 100 संख्या मोठी आहे 65 संख्या छोटी आहे तर 10 मधून 5 गेले राहिले किती या ठिकाणी 5 आणि 9 मधून 6 गेले राहिले किती 3 मोठ्या संख्येने काय भेटतं मायनस आणि बरोबर काय झाले 0 राईट. आता या ठिकाणी आपला फॅक्टर म्हणजे थोडक्यात अवयव पद्धतीने क्रिया करावं लागेल तर 7 5 35 7 मधून 5 गेले 2 राहिले तर आपण या ठिकाणी कसं करता एक्स स्क्वायर मायनस या ठिकाणी काय करता 7x आणि प्लस काय 5x मायनस 35 बरोबर 0. या ठिकाणी पहा आपल्याला घटपट या ठिकाणी अवयवाचे जे काही कॉमन पॉईंट घेऊन टाकत या ठिकाणी इथे एक्स घेतला या ठिकाणी एक्स मायनस काय 7 काय काय प्लस या ठिकाणी 5 कॉमन घ्या इथे काय करता एक्स प्लस मायनस मायनस आणि 5 35 बरोबर काय 0. हा कॉमन पुन्हा नेमकं भेटून जाईल एक्स मायनस 7 आणि या ठिकाणी काय करता एक्स प्लस 5 इज इक्वल टू 0. शेवटी काय करायचं एक्स मायनस 7 इज इक्वल टू 0 इथं काय एक्स प्लस 5 इज इक्वल टू 0 यावरून काय होतं एक्स बरोबर मायनस आहे ते काय होतं प्लस होता आणि या ठिकाणी एक्स बरोबर प्लस आहे ते पुढे जातो आता मायनस होता. तर या पद्धतीनुसार आपल्याला एक्स या घटकाची किंमत काढायची होती या ठिकाणी 7 आणि दुसरं काय मायनस 5 या दोन स्वरूपात आपल्याला या ठिकाणी किंमत भेटलेली आहे. तर या पद्धतीनुसार प्रश्न क्रमांक आपला जो काय 7वा या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. जर आपल्याला परीक्षा घ्यायचा तर तुम्ही घेऊ शकता. तसेच आपल्याला या ठिकाणी प्रश्न क्रमांक 8वा याचा विचार करायचा तर प्रश्न क्रमांक 8वा काय म्हणतो जर याचे निर्देशक 1,2 असतील बीचे निर्देशक 1,6 असतील आणि सीचे निर्देशक 1+2 वर्गमुळात 3,4 हे असतील तर हे जे काही निर्देशक आहेत हे समभुज त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत काही आपल्याला काय करायचे दाखवायचे समभुज सर्वभुजा कशा असायला हवे समान असायला हवे बरोबर. तर पहा या ठिकाणी आपण काय या ठिकाणी सर्व यानुसार आपण निर्देशक काय आपण दर्शवू शकतो या ठिकाणी x1 y1 हा काय असेल x2 हा y2 हा काय असेल x3 आणि हे y3 बरोबर. अगोदर काय करू AB नंतर BC आणि नंतर AC अशा पण आपण याचा चढ करण्याचं काम करू किंवा नेमकं सॉरी या ठिकाणी चढ नसून काय काढायचं आपल्याला अंतर काढायचं बरोबर. या ठिकाणी काय करायचं अंतराच्या बरोबर आहे अंतराच्या कशानुसार सूत्रानुसार ओके अंतराच्या सूत्रानुसार ओके. हा या ठिकाणी काय करायचं डिस्टन्स कोणता A to B इज इक्वल टू या ठिकाणी सॉरी या ठिकाणी वर्गमूळ काय करता सूत्र कसं काय होईल या ठिकाणी x2 मायनस x1 होल स्क्वायर प्लस या ठिकाणी काय असेल y2 मायनस y1 होल स्क्वायर इज इक्वल टू बरोबर ना. हां जशाला तसं घ्या. आता किमतीत आपण द्या x2 ची किंमत काय आहे 1 मायनस आणि x1 ची किंमत काय आहे 1च आहे राईट. पुन्हा याचा स्क्वायर प्लस y2 ची किंमत काय 6 मायनस आणि इकडे काय 2 होल स्क्वायर या ठिकाणी पहा काय होतं 1 मध्ये गेला 0 0 स्क्वायर प्लस 6 म्हणून गेले राहिले किती 4 4चा वर्ग पुन्हा या ठिकाणी काय करता येतं 4चा वर्ग सर्व 16 लिहून घ्या 16चा वर्ग काय करा 4 काढ ओके भेटलं. तसेच आता या ठिकाणी आपल्याला दुसरी बाजू हा तसेच इथे उल्लेख करा तसेच राईट आहे. तसेच आपला डिस्टन्स काय काढायचा BC काढायचा डिस्टन्स B to C इज इक्वल टू राईट ना इज इक्वल टू काय करता या ठिकाणी ओके BC राईट आहे. तर सूत्र रचना पहा x3 मायनस x2 काय होतं x3 मायनस x2 होल स्क्वायर प्लस आणि या ठिकाणी काय होतं y3 मायनस y2 होल स्क्वायर ओके. हा आता पहा काय करता येतं x3 ची किंमत काय आहे
1+2√3 आणि x3 ची किंमत मायनस आणि या ठिकाणी काय x3 मायनस x2 या ठिकाणी काय झाला फक्त 1 आणि पुन्हा नेमके असं होल स्क्वायर राईट ना प्लसचा प्लस आणि काय y3 ची किंमत काय पहा 4 आणि मायनस y2 ची किंमत काय आहे या ठिकाणी 6 बरोबर ना 6 त्याचा होल स्क्वायर म्हणजे x3 मायनस x2 होल स्क्वायर प्लस y3 मायनस y2 होल स्क्वायर म्हणजे तो 4 मायनस 6चा वर्ग पुन्हा या ठिकाणी काय करता येतं पहा या ठिकाणी हे +1 आहे हे -1 आहे बरोबर हे काय झालं या ठिकाणी हा रिमूव्ह झाला फक्त नेमकं या ठिकाणी काय वाटतं 2 वर्गमुळात 3 याचा स्क्वायर आणि प्लस या ठिकाणी 6 म्हणून 4 गेले राहिले किती 6 म्हणून 4 गेले राहिले किती -2 कंसाचा वर्ग तर पहा तिथं 2चा वर्ग काय होतं 4 होतं कंस सुटला म्हणजे याच्यामुळे याच्या दुकानचं चिन्ह असते गुन्हा करायचं हा काटला किती भेटते 3 आणि प्लसचे प्लस 2चा वर्ग काय या ठिकाणी 4 राईट ना तर पहा 4 ते किंमती झाली 12 प्लस 4 नंतर 12 आणि 4 झाली 16चं वर्ग काय भेटलं आपल्या या ठिकाणी 4 जसं मी वाटलं तर या ठिकाणी डिस्टन्स कोणता B2C किती भेटलं 4 ह्याला समीकरण नंबर काय नाही 2 घ्या ह्याला समीकरण नंबर काय नाही 1 घ्या बरोबर आता काढायचं आपल्याला शेवटचा तर आता काय डिस्टन्स A to C राईट ना इथं काय लिहा डिस्टन्स A to C इज इक्वल टू राईट का A to C इज इक्वल टू x3 मायनस x1 होल स्क्वायर प्लस या ठिकाणी y3 मायनस y1 होल स्क्वायर राईट तर आता पहा कसे लिहिता येतं x3 ची किंमत काय आहे या ठिकाणी लिहायचं 1+2√3 प्लस आणि x1 ची किंमत काय आहे 1 इथं कंस स्क्वायर प्लस y3 ची किंमत पहा 4 मायनस y1 2 होल स्क्वायर राईट आता काय करणार सॉरी या ठिकाणी काय 1+2√3 आणि x1 ची किंमत काय करता इथं काय बरोबर आहे फक्त मी या ठिकाणी काय केलेलं आहे प्लस केलं तर काय मायनस आहे ना या ठिकाणी -1 कॅन्सल आणि प्लस कॅन्सल तर या ठिकाणी काय म्हटलं 2 वर्गमुळात 3 या ठिकाणी काय होल स्क्वायर प्लस 4 2 गेले राहिले 2चा वर्ग पुन्हा या ठिकाणी काय करता येतं 2चा वर्ग 4 झाला गुणिले हे कटली इथं काय 3 आणि 2चा वर्ग 4 पुन्हा 4 त्रिकोण काय झाले 12 आणि प्लस 4 बरोबर किती झाली इथं वर्गमुळात 16चं वरून काय भेटलं 4 समीकरणामध्ये किती येत आहे ना 3 द्या म्हणजे हे काय निघाला डिस्टन्स कोणता A to C राईट तर या ठिकाणी आपल्याला काय म्हणले की हे जे काय निर्देशक आहेत हे समभुज त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत का हे दाखवा तर या ठिकाणी हे बरोबर आहे त्याच्यानंतर म्हणजे सर्वच ना इथं सर्व समानच आहेत बरोबर आहे किंवा नेमकं या ठिकाणी आपण असं सुद्धा इथं सुद्धा असं लिहू शकतो डिस्टन्स कोणता हा AB काढला डिस्टन्स A to B इज इक्वल टू डिस्टन्स काय हा निघालेला कोणता B to C इज इक्वल टू आणि डिस्टन्स A to C बरोबर आहे इज इक्वल टू 4 तर हे सर्व म्हणजे A, B, C हे समभुज बरोबर आहे ना समभुज काय चौकोनाचे काय आहे शिरोबिंदू आहे बरोबर आहे तर अशा पद्धतीनं समभुज त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत हे आपण दाखवलेलं आहे बरोबर तर या पद्धतीनुसार आपण प्रश्न जे काय आपला 8वा आणि थोडक्यात या ठिकाणी आपल्याला असं सांगायचे की सरासरीचा आपला जो काय निर्देशित भूमिती या टॉपिकमध्ये 5.1 हा पूर्ण होता या ठिकाणी आपण याचे 4 काय केले भाग केले बरोबर आहे कारण का आपलं व्हिडिओची संख्या किंवा नेमकं म्हणजे असं अंतर बराच मोठा होलेला कारण का काही ऑलरेडी किंवा ऑलमोस्ट क्लिप कशी झाली आहे तर कोणता 40 मिनिटाचा झाला आहे कोणता 49 मिनिटाचा झाला आहे म्हणजे आपण काय यामुळे काय होतं 30 मिनिटापासून आपली बघण्याची काय मानसिकता असते परंतु नंतर आपल्याला थोडं आपली मानसिकता बिघडू शकते आणि नंतर आपला जे काय महत्त्वाचा पॉईंट असतो तो काय होतो बोर होतो त्यासाठी आपण काय थोडं व्हिडिओ काय कमी साईज बनण्याचा आपण या ठिकाणी पुढील भागात काय प्रयत्न करणार किमान नेमकं 30 मिनिटाचे देखील बनले तरी चालते बरोबर आहे तर या पद्धतीनुसार आपला हा सरासरीचा जो काय 5.1 होता या ठिकाणी पूर्णता झालेला आहे
आता लगेच आपण काय लागलीच नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच त्याचा काय 5.2 आहे याचं बेसिक आणि पुन्हा नेमकं त्याचं जे काही सराव संच आहे त्याचा देखील आपण याला सुरुवात करून ते देखील आपण अपलोड करणार आहोत. तर या पद्धतीनुसार आपलं याचं स्क्रीनशॉट देखील आपण याचं काढून घेता येतं.